पाठीपुऱ्याने किती कर्फ्यू पाहिले असते त्या काळामध्ये. मग ते खैरलांजीचं प्रकरण असेल, ते बाबरी मस्जिदचं प्रकरण असेल, ते रिडल्स इन हिंदुइझमचं प्रकरण असेल, ऐकलं का, आणि ते माळीपुरावर झालेला मोठा तणाव असेल, भारत पाकिस्तानचं जसं आपण पाहतो ना तसं सातत्यानं ते माळीपुरा आणि पाठीपुऱ्याचे सातत्यानं होत राहते. नमस्कार. नमस्कार. यवतमाळचा पाठीपुरा म्हणजेच दलित चळवळीचं ऊर्जा केंद्र, क्रांतीची भूमी. पाठीपुऱ्याने अनेक संघर्ष पाहिले. बाबासाहेबांची ती झंझावती चळवळ पाहिली. त्या चळवळीसाठी पाठीपुऱ्याने अनेक क्रांतिकारक दिले. मग त्यांनी आपल्या घरादारांवर तिलांजली वाहिली आणि समाजासाठी आपलं जीवन, आपलं सर्वस्व, आपला संसार समर्पित केला. अशी ही पाठीपुरा म्हणजे यवतमाळची क्रांतीभूमी. त्याच पाठीपुऱ्यामध्ये जन्म झालेले आणि ज्यांच्या घरामध्ये एक मोठा क्रांतिकारकाचा वारसा आहे, ज्यांचे वडील बालारामजी टेंभुर्णे हे बाबासाहेबांचे अंगरक्षक राहिलेले आहे, त्यांचे सुपुत्र सन्माननीय रवींद्रजी टेंभुर्णे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. त्यांच्याकडनं आपण पाठीपुऱ्याचा संघर्ष स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आजतापर्यंत दलितांच्या मुक्तीसाठी, दलितांच्या सुरक्षितेसाठी आणि एकूणच या विदर्भाच्या लढ्यामध्ये पाठीपुरा पुढे होता, हा सगळा भाग आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. आपलं स्वागत आहे आपल्या साहित्य संवाद युट्यूब चॅनलवर. धन्यवाद. आपण सुद्धा एक कवी आहात. कवी हा अत्यंत संवेदनशील असतो. समाजामध्ये जे जे काही घडतंय, ज्या ज्या काही घटना घडते, त्यांचे अत्यंत प्रखरपणे पडसाद कवी मनावर उमटत असते. आणि म्हणून आपण पाठीपुऱ्याचं एक छान चित्रण सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये रेखाटलेलं आहे. त्यावर काही कविता सुद्धा केलेल्या आहे. आज आपण जाणून घेऊया की यवतमाळचा पाठीपुरा आजही तेवढाच प्रसिद्ध आहे जेवढा तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होता. प्रामुख्याने पाठीपुऱ्याची ओळख म्हणजे दलित चळवळीसाठी, आंबेडकरी चळवळीसाठी. या पाठीपुऱ्याने दलित चळवळीला, आंबेडकरी चळवळीला खूप सारे लेखक तर दिलेलेच आहे, कार्यकर्ता दिलेले आहे. एक सांस्कृतिक पार्श्वभूमी पाठीपुऱ्याला आहे, राजकीय पार्श्वभूमी पाठीपुऱ्याला आहे आणि तिथून तुम्ही आलेला आहात. मला हे सांगा की पाठीपुरा जो यवतमाळचा आहे, ही वस्ती साधारणतः केव्हा वसली असेल आणि तेव्हाच तिचं रूप काय होतं? यवतमाळला जिल्ह्याचं स्थान 1905 ला मिळालं. बरोबर. आधी यवतमाळ जिल्हा नव्हता, बणी जिल्हा होता. आणि यवतमाळ हे डोंगरावरती, माळावरती बसलेले शांत हवेचं ठिकाण म्हणून ब्रिटिशांनी इथे, त्यावेळी चाकमन साहेब होते, 1905 ला त्यांनी इथे बसवलं. यवतमाळ फार लहान होतं. म्हणजे आजचं यवतमाळचं जे संविधान चौक आहे किंवा बस स्टँड आहे, इथपासून तर पूर्व दिशेला जी सरोज टाकीज आहे, त्या टाकीजला आधी वेगळं नाव होतं, त्याच्यानंतर सरोज टाकीज झालं. तिथपर्यंतच वस्ती, जास्त वस्ती अशी नाही. चिमुकला गाव म्हणता येईल. चिमुकला गाव होतं. आणि अशा याच्यामध्ये इकडून तिकडून जे आलेले जे लोक होते जास्तीत जास्त, म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की शहराकडे वळा, तशी ती जुनीच वस्ती होती, पण शहराकडे वळा म्हटल्यानंतर खेड्यापाड्यातून इकडून तिकडून आलेले लोक ते बसत गेले. त्याच्या आधी ते पाठीपुरा फार छोटी वस्ती होती आणि तिथपर्यंतच मर्यादित होती. त्याच्यानंतर जसं विस्तार व्हायला लागला तशी ती पाठीपुरा वस्ती वाढली. त्याच्यानंतर पाठीपुरा आणि जो इतर भाग आहे त्या सरोज टाकीच्या तिथून एक नाला वाहतो असा, तर पूर्वेच्या दिशेनंतर तिकडली असणारी वस्ती मग त्या नाल्याच्या भौगोलिक, ज्याला आपण भौगोलिक विभाग, तसा पाठीपुरा एक विभाग आणि माळीपुरा एक विभाग, असे दोन विभाग पडले. आणि पाठीपुरा वस्तीमध्ये त्या काळामध्ये पहिल्यांदा फक्त जास्तीत जास्त महार लोकांची वस्ती होती, कमी प्रमाणात होती. मग जसं जागा मिळायला लागल्या, अतिक्रमण व्हायला लागले, तसतसं ते त्यावेळेसच्या नगर परिषद जेव्हा निर्माण झाली त्यावेळेस पन्नाला सुराणा म्हणून जुनी
बरं. पण सुराणा म्हणून, हा. पन्नाला लायकी नाही माहित नाही हा, नाव, हा. पण ते सुराणा म्हणून होते. हा, हा. तर त्यांनी मग तिकडे जे वस्ती आहे, हा. आज जसे आपण सोसायटीला ग्राउंड वगैरे, प्ले ग्राउंड वगैरे असतात, बरं, बरं. तसं त्या काळामध्ये महारांना खेळण्याकरता दिलेली जागा म्हणून हा. असं एक आंबेडकर मैदान म्हणून दिलं होतं. बरं. त्यानंतर आंबेडकर मैदान म्हणायला लागलं. हा, हा. मग त्या परिसरातले लोक हम्म. मोलमजुरी करून जगत होते, हा, हा. परंतु अत्यंत जातीयवाद, हा, हा. अत्यंत जातीवाद. हा, हा. आणि त्या जातीवाद असल्यामुळं हम्म. त्या पाठीपुऱ्यातली चळवळ जी आहे, हा. म्हणजे 1920च्या आधीपासून सुरुवात झालेली होती. बरं, बरं. पण ती महार परिषद वगैरे असे थोड्या वेगळ्या हा, प्रमाणात. हा, हा, हा. ती लोक तालमीच्या याच्यामध्ये वगैरे जास्त नव्हते, हा, हा. परंतु त्याच्या त्या काळामध्ये भांडवे असतील, मकेसर असतील, हा. त्या काळातले रामटेके असतील, म्हणजे हम्म, हम्म, हम्म. 20च्या आधीच हो, हो. वगैरे तर ही 1920च्या आधीची गोष्ट. ही कार्यकर्ते हा. मंडळी होती. हम्म. त्याच्यानंतर जयवंत रामटेके, राजाराम रामटेके, हा. राजाराम वासनिक, हा. अशी ही मंडळी होती. हा, हा, हा. लक्ष्मण गणवीर, हा. म्हणजे मला आठवते त्या काळामध्ये. बरं, बरं, बरं. तर यांचं मग बसायचं आणि हे ठिकाण कोणते होते, हा. तर त्या काळामध्ये लक्ष्मण गणवीर यांची चहाची टपरी होती. हा. तुळशीराम रामटेके यांचा पानठेला होता. हा, हा. सोमाजी सहारे यांचं एक छोटंसं हॉटेल होतं. हा, हा. वस्ती कमी असली म्हणजे तिथं जाऊन बसायच्या, गप्पा गोष्टी वगैरे करायच्या. असं करता करता तिथे मग त्या काळामध्ये जनता असेल, प्रबुद्ध भारत असेल, जनता वगैरे ते पत्र वगैरे ती यायची. आणि असं बसता बसता जे लोक शिकलेले होते, थोडं बहुत त्यांना येत होतं, जास्त शिकलेले नव्हते, पण ते वाचून दाखवायचे. आणि मग तिथून एक चळवळी असं. म्हणजे त्यावेळेस पानाची टपरी असेल, चहा टपरी असेल, ही त्यावेळेस चळवळीची ऊर्जा केंद्र झाली होती. ऊर्जा केंद्र. म्हणजे पॅन्थरच्या काळामध्ये मुत्री घरामध्ये कवी संमेलन भरवलं गेलं आहे, कारण ते क्रांती महत्वाची होती. तर त्याच पद्धतीने पाटीपुऱ्यामध्ये क्रांतीची ही केंद्र होती. तिथे बसल्यानंतर चर्चा व्हायच्या, आणि चर्चेतून काय करायचं. त्याच्यानंतर मग जेव्हा बाबासाहेबांचं वारं सगळ्यांच्या कानावर यायला लागलं, आणि मग वारं यायला लागल्यानंतर तिथून मग ही जी मंडळी होती सुरुवातीची, मी सांगितलेली नावं आहेत, आणि मग आमचे बाबा वगैरे आले. मग यांनी 1936 साली आंबेडकर आखाडा स्थापन केला. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे त्याच्या आधी तर चळवळ होती, परंतु ती मवाळ स्वरूपाची होती. जेव्हा आंबेडकर आखाडा आला आणि जेव्हा सगळे लोक व्यायाम करायला लागले, तालमीमध्ये जायला लागले, लाठीकाठी शिकायला लागले, आणि त्यांच्यामध्ये एकच ऊर्जा होती की आम्ही लढणार आहे. बाबासाहेबांचे ते सातत्यानं जेवीन तो उद्घोष त्यांचा होत राहायचा. आता हा जो आंबेडकर आखाडा स्थापन केला गेला, त्यामध्ये बालराजे टेंभुर्णे असेल, सदाशिव पैलवान, त्याच्यातले वस्तादांचे नाव सांगतो. पण हे सांगत असताना आधी एक सांगा की हा कशासाठी निर्माण केला गेला आणि कोण कोण सहभागी होते. त्या काळामध्ये काय झालं की माळीपुरा, पाटीपुरा आणि सातत्याने आपले फळं विकणारे लोक होते, किंवा मोळ्या विकणारे लोक होते. हे घरी वगैरे जायचे किंवा कोणी पाणी द्यायचे नाही, कोणी त्यांना बाहेर लोटून द्यायचं. आणि त्या काळामध्ये हॉटेलचे कप बाहेर राहायचे, आपल्या लोकांना चाय पिऊ देत नव्हते. तर असे हे प्रसंग पाहिल्यानंतर काही तरुण युवकांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली, हे आपण कुछ करणार आहे. मग अशी ते तरुण मंडळी अशी बसली ना, मग त्यांच्या चर्चेतून आंबेडकर आखाड्याची निर्मिती झाली. आणि समता सैनिक दल वगैरे सुरुवातच होतं त्या काळामध्ये. त्यांच्या परेटी वगैरे चालायच्या, आणि त्या परेड चालता चालता मग त्याच्यातून निर्मिती आंबेडकर आखाड्याची झाली. आणि आंबेडकर आखाडाची कीर्ती सर्वदूर पसरली. कारण त्या आखाड्यामध्ये त्या काळामध्ये मी सांगितलं की वस्ती कमी होती, परंतु एका दिला नव्हते. त्या आखाड्यामध्ये सगळ्या बाया माणसं यायची. बाया माणसं पण बाया सुद्धा साधारणतः 1936 चा काळ म्हटलं. 36 चा काळ म्हणजे आंबेडकर आखाड्याची स्थापना जी झाली 1936 मध्ये झाली, आणि दिल्ली पासून दूर असणाऱ्या यवतमाळ शहरामधल्या पाटीपुऱ्यामध्ये ती स्थापना झाली. म्हणजे बाबासाहेबांचं वारं किती दूरपर्यंत पोहोचलेलं होतं, आणि बाया माणसं सुद्धा त्या ठिकाणी आखाड्यामध्ये होतं, की एक कमालचीच गोष्ट आहे. कमालची गोष्ट आहे. का बरं आखाडा स्थापन करावा लागला? म्हणजे हे जे तुम्ही कप बाहेर ठेवले जात होते असं म्हणताय, किंवा अन्याय होत होता, याच्यासाठी काही होतंय का आखाड्याचं?
हा आखाड्याचं प्रयोजन असं की आता आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं की संघर्षाशिवाय पर्याय नाही. मग संघर्ष कसं इतरांना थोपवायचं असेल आपला अन्याय अत्याचार तर आपण लढवय झालं पाहिजे की नाही. मग आपल्याला लढायचं असेल तर आपल्यामध्ये जे काही सुप्त गुण असणारे जे लोक आहेत त्यांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. मग त्या काळात मध्ये दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी, चाकूबाजी हे सगळे करणारे जे लोक होते आणि विशेषतः त्या बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर आपले लोक जे मिलिटरीमध्ये वगैरे गेलेले होते काही लोक परत आल्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्या लोकांना प्रशिक्षण दिलं. त्याच्यातून खूप तयार झाले म्हणजे त्या काळामध्ये ती वस्ताद असे होते की बालाराम टेंभुर्णे वस्ताद, सदाशिव भागवत वस्ताद, प्रभाकर टेंभुर्णे वस्ताद, महादेव मिश्रम वस्ताद ही वस्ताद मंडळी होती. कुठेही काही झालं तर या वस्ताद मंडळीकडे न्याय मागण्याकरता लोक आले, ज्या गावात असेल ज्या वस्तीत झालं असेल ते तिथेच जाऊन त्यांना दडकून यायची. त्या वस्तीत जाऊन तर तो असा दबदबा झाला पाटीपुऱ्याचा आंबेडकर आखाड्याचा. त्यावेळेस आखाड्यात फक्त एक गणेश आखाडा होता, एक शिवाजी आखाडा होता आणि एक आंबेडकर आखाडा. त्या काळात फक्त 3 आखाडे यवतमाळ आणि काही तालीम होते आणि हनुमान आखाडा होता आणि तालीम खुल्या मातीतले लोक. आणि त्या काळामध्ये पाटीपुऱ्यामध्ये सुद्धा पैलवान लोक होते. तिथे त्या काळामध्ये सुद्धा कुस्त्याच्या स्पर्धा होत असत. म्हणजे आमच्या काळापर्यंत आम्ही जेव्हा शिकत वगैरे होतो तर आम्ही सुद्धा कुस्त्या खेळलेल्या होतो. आम्हाला एक रुमाल आणि नारळ भेटायचं. त्याच्यापासून जी ऊर्जा प्राप्त व्हायची म्हणजे कोणीही आपल्यावर अन्याय करणार नाही असं आपण सक्षम झालं पाहिजे या उद्देशाने मग ते सगळं तयार झालं. म्हणजे अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी बाबासाहेबांच्या संघर्ष करा या एका वचनावरून ते आखाडा तयार झाला. आणि बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की कुणी अरे म्हटल्यास आपण कारे म्हणण्याची ताकद असली पाहिजे आणि कुणी जर आपल्यावर लाठीने हल्ला केला तर ती परतवण्याची ताकद असली पाहिजे. आत्मसंरक्षण करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे हे मी बॅरिस्टर म्हणून सांगतो असं बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं. तो विचार आपल्यापर्यंत आलेला होता. आणि मग याने अशा पद्धतीने त्या काळामध्ये संरक्षण केलंय. पाटीपुरा ही अनेक क्रांतिकारकांचीच भूमी असं म्हणूया, चळवळी करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमी आहे. जेव्हा अन्याय अत्याचार वाढत होता, मोठ्या प्रमाणात होत होता, तेव्हा पाटीपुऱ्याचा एक दबदबा होता. आणि म्हणून त्या काळाच्या संदर्भात जर आपण विचार करतो म्हटलं तर पाटीपुरा हे आपलं संरक्षणाचं स्थान होतं असंही म्हणता येईल. यामध्ये असे काही नावं सांगा की ज्यांनी पाटीपुरा एक लोकांचं आश्रयस्थान बनवलं किंवा ज्यांनी संरक्षण दिलं, अशा काही कार्यकर्त्यांची नावं सांगा. आमच्या त्या पिढीतले जे आधीचे नावं मी सांगितले ती लोक, त्याच्यानंतर ते जी पिढ्या तयार झाल्या त्याच्यामध्ये आपले सदाशिव भागवत तर मी नाव सांगितलं. सदाशिव भागवत वस्तादांच्या बद्दल मला थोडं सांगायला आवडेल. ते अंगाने असे धडधाकट होते पण त्यांचं शरीर एवढं लवचिक होतं, एवढं लवचिक होतं म्हणजे आज जे आसनं आपण ते कोणते योगासनं वगैरे जे आहे ना, बाबा वगैरे पोट वगैरे आलं त्या काळात ते आम्हाला सगळे करून दाखवायचे. एवढं जबरदस्त दिवा इथे ठेवून हातातून निघायचं कसं कमरेवर, म्हणजे सगळं एवढं लवचिक शरीर. आणि ते डावपेचामध्ये सुद्धा हुशार होते. झोपी बचार तर सगळ्यांना माहित आहे. एकटांग असेल, नागपट्टी असेल, लबडा असेल, असे डाव वगैरे ते शिकवायचे त्या तरुणांना. आणि त्या काळामध्ये महादेव वस्तादचे चिरंजीव होते, ते सगळे वस्तादचीच होते. आणि त्या काळामध्ये दयाराम पाटील म्हणून होते, काका पाटील म्हणून होते. म्हणजे हे मी त्या चळवळीतले लोक सांगताय. राजकारणात मध्ये आलेल्या नंतर आपण थोडेसे पुढे म्हणजे ही वस्तादकीच्या याचं मी सांगताय. त्याच्यानंतर मग आमच्या पिढ्या घडत गेल्या. म्हणजे आज माझंही वय 73 वर्षाचं आहे, म्हणजे मी तो बराचसा काळ तिथे पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भामध्ये तिथे 2 तट पडले. मी तुम्हाला सांगितले की त्या नाल्यामुळे 2 विभाग होत गेले. तिकडे माळीपुरा होता, इकडे पाटीपुरा होता. तिकडे असंख्य बहुजन समाज आणि इकडे फक्त आपला समाज म्हणजे बौद्ध समाज. नळाचे नळ जे होते ते त्यांच्या बाजूला होते, तर यांना पाणी भरण्याकरता त्या नळावर जावं लागत असत. आणि मग नळाचं पाण्यासाठी मग दोन्ही एरियातल्या लोकांचे त्यांना भांडणं व्हायचे. तर मला आठवतं त्या नळाच्या भांडणावरती नागोराव कव्वालांनी एक
गाणं म्हटलं होतं. बापरे. नळावरी भांडण घ्या घ्या जरा ऐकून, हा. गंमत मोठी पाण्यासाठी झाली डोकेफोड, हा. झाली डोकेफोड. म्हणजे अशा पद्धतीचं हा. ते प्रसंगानुरूप, हा. कारण त्या काळामध्ये नागोराव कव्वाल फार प्रसिद्ध हो हो होते. हो हो हो. नागोराव पाटणकर. नागोराव हा, हा, पाटणकर. हा, हा. त्यामध्ये आता गाण्याचा संदर्भ निघाला म्हणून मला वाटते राजानंद गडपाले हा, याबद्दल थोडं सांगा. हा. हा. राजानंद गडपालेंचे वडील होते गोविंद गडपाले. हा. ते शिक्षक होते. हा. आणि त्या काळामध्ये हा. बौद्धांमध्ये लग्न लावण्याची जी पद्धत सुरू झाली, बरं. त्या आधी ते गोविंद गडपाले गुरुजी होते हा, ते हा, लावायचे. हा, हा, हा. मग हे शिकतानाच होते हा. आपले राजानंदजी हा, हा. बिड्या वगैरे बांधणं शिकताना, बरं. शिकता शिकता मग यांचं शांताबाईशी वगैरे लग्न वगैरे झालं. मग हा. पोट भरायचं वगैरे साठी मग ते हा. पुण्याला गेले, बरं. यवतमाळहून. हा, हा, हा. आणि मग पुण्यामध्ये इथूनच त्यांची ती जी सुरुवात आहे, हा. मुळात पाटीपुऱ्यामध्ये जो आता महात्मा फुले चौक आहे, बरं. तिथेच त्यांचं घर होतं, हा, 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 हा. गडपालेचं हा, वगैरे. हा, हा. आणि तिथून मग त्यांची सुरुवात झाली. हा, हा. आणि ती सुरुवात असताना त्यांच्या ज्या काही होते, म्हणजे जेव्हा पुण्यावरून यायचे, हा, हा, हा. तर त्यांचे सुद्धा ते कवितेतून कसे म्हणा सांगायचे. हा. त्याचं एक मला उदाहरण, हम्म, हम्म. म्हणजे धामणगाव, पुण्यावरून येताना धामणगाव लागतं, हा. धामणगाववरून उठून मग इकडे यावं यवतमाळ. लागायचं सुरुवातीला. हा, हा, हा. धामणगावची सडक जाते पाठीपुऱ्यात, माझ्या मायेच्या मायेच्या माहेरात. वा 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 वा. म्हणजे त्या काळामध्ये मी ऐकलेलं, अजूनही मला काही काही वेळ माझ्या याच्यात, हा. खाली खिसा इस्त्री कडक कडक, पाठीपुऱ्याची सडक सडक. वा. हा. म्हणजे हा. अशा पद्धतीचं ते वातावरण. हा, हा. आणि ते वातावरण, ते आखाड्याचं वातावरण एवढं भिन्न हा. की कुठलाही संघर्ष येऊ, कितीही मोठा संघर्ष येऊ, हा, हा, हा. कितीही लोक 10-10 हजाराच्या लोकांनी त्या वस्तीवर हमला करण्याचा प्रयत्न केला. हा, हा, हा. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सुद्धा, आता 10-15 वर्षाच्या काळाच्या आधीची गोष्ट सांगतोय मी, 10-10 हजाराच्या आज आपण इनका आरपारी करेंगे, हा. म्हणजे बेसावध होतो. हा, 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 हा. पुतळ्याच्या प्रकरणानंतर वगैरे असं आम्ही बेसावध असताना, हा. आणि त्याच्यामध्ये दिग्गज नेते होते त्या मोर्चामध्ये, हा, हा. आज जायगे. हा, हा, हा. जसं पाटीपुऱ्यातल्या लोकांना माहिती झालं, हा. तशा पाटीपुऱ्यातल्या ज्या आया बहिणी होत्या, हम्म. त्या गोच्यामध्ये दगडविटा आणून पोरांच्या हातामध्ये द्यायच्या. यांनी दगडफेक सुरू केली. बापरे. हा. ढक्कल ठेल्यावर आणायच्या. हा. बाया माणसं पोरं जे आपले पुढे जाणारे जे पोरं होते, त्यांना ते दगड असं पेट्रोल असं झालं. त्यावेळेस एक मग होते सब इन्स्पेक्टर दाभाडे. हा, हा, हा. दाभाडे होते, हा. फार मोजके होते 11-12. हा. त्यांचा असा मोर्चा येताना कोण एका जवळ तिकडे रिव्हॉल्वर होती, अमुक होती, तमुक हा, होती. हा, हा. त्या काळामध्ये तिथे मग झाला गोळीबार. हा, हा. तर एक माडेपुऱ्यातल्याच एका मुस्लिम असा पोराला ती गोळी वगैरे लागली. तेव्हापासून ते सगळं पेटलं. हा, हा, हा. म्हणजे पाटीपुऱ्याने किती कर्फ्यू पाहिले असते त्या काळामध्ये. हा, हा. मग ते खैरलांजीचं प्रकरण असेल, ते हा. बाबरी मस्जिदचं प्रकरण असेल, हा. ते रिडल्स इन हिंदुइझमचं प्रकरण असेल, हा, हा. ऐकलं का, हा. आणि ते माळीपुरावर्षी झालेला मोठा तणाव असेल. हा, हा, हा. ते भारत पाकिस्तानचं जसं आपण पाहतो ना, हा, हा, हा. तसं सातत्यानं ते माळीपुरा आणि पाटीपुऱ्याचे सातत्यानं होत राहिले. चालत राहिले. हा, हा. आणि मग त्यांना सगळ्या हिंदू समाजाचा पाठिंबा मिळायचा ना, आपला एकटा समाज. परंतु ताकद एवढी होती, एकता एवढी होती. हा, हा, हा. धर्मांतराच्या आधी, हा. गोट्या पडायच्या आधी सगळे एक होते ना, हा, हा, हा. त्यामुळे खूपच एकजूट हा, होती. हा, हा. खूपच आणि एकजूट. एकजूट झाल्या, जेव्हा छोटा समूह राहतो हा. तेव्हा एकजूट राहिल्याशिवाय पर्याय राहत नाही. पर्याय नाही. हा. आणि पाटीपुरा हा यवतमाळ जिल्ह्याचं जवळपास विदर्भाचं प्रतिनिधित्व करत होता. हा. कारण विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही वस्तात जात होते, हा. आणि इथले बाया माणसंही पेटून उठले होते. ही मोठीच गोष्ट आहे. स्त्रियांच्या संदर्भात मी सांगू, मला खूप बिलकुल. आनंद वाटेल बिलकुल बिलकुल. की जेव्हा असा हमला वगैरे हा. झाला, तर म्हाताऱ्या बाया हा. ते तिखटाचं पाणी घेऊन बसले होते, हातात गज घेऊन बसले होते. बापरे. मग जेव्हा आई जगायचं काय, बाबासाहेबांसाठी मरायचं आहे हा. ना, मग आम्ही तयार आहोत ना, येऊ द्या ना, काही किती येते तर हा, हा, हा. पाहू ना आपण. हा, हा, हा. म्हणजे ही ऊर्जा कशी आणि कुठून, हो. म्हणजे अनाकलनीय आहे हे. हो, हो, हो. बिलकुल बिलकुल. एवढं सांगणं हो, म्हणजे. हो, हो, हो. म्हणजे मी प्रत्यक्ष भेटीगाठी फिरत असताना आणि हा. वावरत असताना हा. ते मला जसं वाटायचं, आम्ही तर बिनधास्त होतो, तो काही प्रश्न नाही, हा, हा, हा. पण आमचे पूर्वज कसे होते हो, हो. प्रत्यक्ष पालन, हो, हो. कुठल्याच याला घाबरायचं हा, नाही. हा. कुठल्याच याला घाबरायचं नाही. हा. आणि कुणाच्या घरी छोटासा जरी प्रसंग आला, हा, हा.
दुःखाचं अख्खाच्या अख्खा एरिया त्यांच्या मदतीसाठी हो. ही एकी पाटीपुऱ्यामध्ये होती. आणि पाटीपुऱ्याचं जीवन म्हणजे बकाल जीवन होतं, दारिद्र्याचं जीवन होतं. हातावर पोट घेऊन जगणारी ही माणसं, पण चळवळीसाठी मरणारी माणसं, बाबासाहेबांसाठी चळवळी मरणारी माणसं. अलीकडे ही माणसं दुर्लभ झालेली आहे, दिसतच नाही आहे. आणि जेव्हा हा आपण इतिहास पाहतो तेव्हा अंगावर अशी रोमांच येते की आपल्याही भूमीमध्ये, आपल्याही घराच्या बाजूला अशी शूरता धारण करणारी माणसं होती, ती पाटीपुऱ्याने अनुभवली पाहिजे. प्रत्येक आंदोलन एकदा नागपूरचं इंदोरा पेटला रे पेटला, कुठल्याही आंदोलनाचं असं पाटीपुरा पेटलाच पाहिजे. कुठल्या पोरांनी आंदोलन केलेच पाहिजे. मशाल मोर्चाचं मला तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल. तिथल्या बायांनी माणसांनी एक मशाल मोर्चा काढला होता. निळाबाई जोगळेकर असतील, पार्वताबाई गायकवाड असेल, शांताबाई त्या काळातल्या महिला जहाबाज महिला होत्या. म्हणजे आणि मशाल मोर्चा काढल्यानंतर तो मशाल मोर्चा यवतमाळच्या मार्गाने जाताना बाजार, आठवडी बाजारातून येत होता. तर हिंदू लोकांनी तिथे एक पेट्रोलची टाकी भरून ठेवली होती. मशाल मोर्चा आल्यानंतर त्याच्यावरती फवारे मारायची. हे जसं कळलं मग त्याच्यामध्ये आमचे योगानंद भाऊ असतील, हे सगळ्या लोकांना गल्ली गुल्लीतून इकडून तिकडून आणून पाठीपुऱ्यात यावं लागलं. त्या मोर्चाला म्हणजे असं गालबोट लागल्यासारखं. मग कळम चौकातून त्या गल्ल्या गुल्ल्यातून आम्ही पाठीपुऱ्यामध्ये जमलो. मग ती लोक आल्यानंतर पुन्हा दगडात पत्थरबाजीने आता मोठा संघर्षाला सुरुवात झाली होती. लक्षात घ्या, तो मशाल मोर्चा निघाल्या असताना त्या टाकीतले पेट्रोल वगैरे तर ते का म्हणजे हे थरारक प्रसंग त्या पाठीपुऱ्यातल्या लोकांनी अनुभवले. म्हणजेच कसे जगत असेल हे लोक, कसे जगत असतील. जेव्हा चारही बाजूनं या विषमतेचं रान पेटलेलं आहे, अशा या पेटलेल्या रानामध्ये जीव मुठीत घेऊन जगण्यापेक्षा केव्हा तरी मरायचंच आहे, मग मारून मरूया ही धमक पाठीपुऱ्यामध्ये पाहिलेली आहे. आजही एखाद्या बौद्ध माणसावर अन्याय झाला तर तो म्हणतोय की लक्षात ठेव मी पाठीपुऱ्याचा आहे. बिलकुल. आजही ही दहशत पाठीपुऱ्याची, अर्थात ही दहशत माणसं संपवणारी नाही आहे, तर माणसं जोडणारी, माणसं शिवणारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की त्यांची जी अहिंसा आहे, आवश्यक तिथे हिंसा, बाकी अहिंसा, ही बाबासाहेबांचं तत्वज्ञान होतं. एका डोळ्यात शांती तर दुसऱ्या डोळ्यात क्रांती, हे पाठीपुऱ्याचं तत्वज्ञान आहे. निवड तिथे माणसं मारत फिरत नाही तर माणसांना जोडत शिवत फिरतात, हे पाठीपुऱ्याचं वैशिष्ट्य. हा झाला संघर्षाचा काळ. पण त्याच बगाल वस्तीमध्ये, त्याच दारिद्र्यामध्ये, भयान दारिद्र्यामध्ये, अशिक्षितपणामध्येही काही शिकले लोक, आणि तिथेही एक सांस्कृतिक वातावरण तयार झालं. एकदम त्याबद्दल मला बोलायला खूप चांगला. आणि हेही सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा पाठीपुऱ्याने केलेली आहे. हाही थोडा एक सांस्कृतिक अंगाने सांगा. बिलकुल. आम्ही बघायचो की एखादी मोलमजुरी करणारी बाई आपल्या पुराला जेव्हा शाळेत नेऊन टाकायची, 5 नंबरची एकमेव शाळा होती तिथे, तर तिला तर यायचं नाही. बाबू शाळेत जा रे, बाबासाहेबासारखा शिक्षक, 2च शब्द सांगायचे. घरी काय शिकवायचे काय नाही तिला माहित नाही ना, फक्त एकच शब्द सांगायचे, बाबू शाळेत जा, बाबासाहेबासारखा शिक, एवढंच तिला माहित. आणि मग त्या शिकण्याची आमच्या पिढ्यापर्यंत, आमच्या आधीची पिढी म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक सगळ्याच बाबतीत सक्षम व्हायला लागले. म्हणजे पाठीपुऱ्यामध्ये अशी पिढी निर्माण झाली की सगळे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. तिथे रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन नावाची जुनी विद्यार्थ्यांची संघटना, जसे आता आपण पाहतो ना विद्यार्थ्यांच्या सारखे, तशी रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन नावाची जबरदस्त संघटना होती. विद्यार्थ्यांची चळवळ चालवायची. त्याचे प्रमुख होते भाऊ लोखंडे, नागपूरचे, जबरदस्त होता. महाराष्ट्र लेवलवर. आणि अक्षरशः त्यांचे पदाधिकारी निवडताना इलेक्शन व्हायचे, म्हणजे निवडणूक लोक मतदान करून ते निवडून द्यायचे. त्याच्यामध्ये योगानंद भाऊ वगैरे होते, रामदास पाटील होते, चंदन केलम होते, त्या काळातली जी मंडळी होती, नरहर चव्हाण होते, किशोर दहीकर होते, आम्ही होतो सगळे. आणि ती अशी टीम होती
की कोण्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला, कोणी सांगितलं की या कॉलेजमध्ये बाबासाहेबांचा फोटो नाही दिसला, या कॉलेजमध्ये आम्हाला स्कॉलरशिप नाही दिली, 25-30 पोरांची सायकली उचलले की चालले आणि तिथे ते काम करूनच यायचे. अशा पद्धतीची टीम होती. कोणाला एखाद्या ठिकाणी मला आठवते जय हिंद चौकातला प्रसंग, कोणातरी आपल्या माणसाला कोणीतरी काहीतरी म्हटलं, 25-30 पोरं त्या जय हिंद चौकामध्ये गेले. तिथं मोळ्या बसणारे राहायचे, मोळ्या विकणारे लोक, तिच्याच उपसल्या काठ्यानं तिथंच त्यांनी सुरू करून टाकलं. त्या पाठीपुऱ्याचा जो दहशतीचा पहिल्या पिढीने केलं ते दुसऱ्या पिढीने सातत्याने ठेवलं. म्हणजे त्यांनी संघर्षाची भूमिका सोडलेली. आपण शिकलेले आहोत, आपण नोकरीवर आहोत असं त्यांनी कधी हे ठेवलं नाही. शिकलेलं असं काही असं त्यांना जे बाळकडून मिळालं होतं त्याचा उपयोग ते करायला भीत नसतं, किंवा माझी नोकरी वाचेल का, माझं असेल का, असं त्यांच्या मनामध्ये भीती नव्हती. म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण त्यालाच म्हटलं जाते. बुद्ध असे म्हणतात की सत्य असत्य ओळखण्याची ज्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद ते वेगळ्या धमकीने सांगण्याची जी ताकद आहे त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. हे पाठीपुऱ्यानं पाहिलेलं आहे, ते स्वीकारलेलं आहे. आता तुम्ही जो म्हटले की लोक तयार झाले, तिथे कामगार कल्याण केंद्र नावाचे कल्याण केंद्र वळलं. तर तिथे कामगारांच्या मनात तिथे लायब्ररी होती, तिथे पेपर यायचे, तिथे खेळ वगैरे व्हायचे, नाटकं व्हायच्या, स्पर्धेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचे. अशा ठिकाणी आमचे सगळ्या तिथल्या विद्यार्थ्यांचं वगैरे बसण्याचे एक प्रमुख केंद्र होतं. 12-1 वाजतापर्यंत तिथे चर्चा चालायच्या, क्या करणे का, जयंतीचे कार्यक्रम असो की काही असो. तिथे आजकाल आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन फक्त एका दिवसाचं म्हणतात, आणि तिथे 6 दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये चालायचे. तर त्याच्यामध्ये 3 अंकी नाटक, एकांकिका स्पर्धा, नकला आणि व्याख्यान, चांगल्या लोकांचे व्याख्यान, अशा तऱ्हेचे ते कार्यक्रम चालायचे. तिथून कलाकार घडत गेले बघा. मग त्याच्यामध्ये विजय वासनिक असतील, त्या काळातले लोकांचे नाव सांगताय. आमचे सासरे ज्ञानेश्वर लोटकर आज ते 93 वर्षाचे आहेत. योगानंद टेंभुर्णे, बाबा रामटेके, रामदास नाईक, सूर्यभान रामटेके, छाया रामटेके, गजेंद्र रामटेके, मंदार मेश्राम, मी स्वतः रवींद्र टेंभुर्णे, सुनील वासनिक, बाळू भोसले, आनंद गायकवाड, नवनीत महाजन, त्या काळातली ही करणारी जी मंडळी होती. साहित्याच्या प्रवाहामध्ये सुरुवातीला मबा मेश्राम, नरहर चव्हाण, भाऊ योगानंद टेंभुर्णे आणि आम्ही एक ते गोविंद देशपांडे वगैरे असं म्हणून एक सांस्कृतिक संघ पहिला. म्हणजे हे दलित साहित्य संघ वगैरे निघायच्या आधीच्या घटना आम्ही म्हणजे ललित वगैरे लिहायचं त्या काळामध्ये एक संघ होता त्या काळामध्ये. मग आम्ही त्याच्यामध्ये राहायचो. मग हे असं चालता चालता मग ही नवीन पिढी तयार झाली आणि फारच मग झालं ज्यांचे मी आता तुमच्या समोर नाव सांगितले ना. मग विद्यार्थी चळवळ असताना तेवढ्यातच मग दलित पॅन्थरची चळवळ सुरू झाली. मग सगळेजण दलित पॅन्थरच्या चळवळीला सहभाग व्हायला लागले. आज पाटीपुऱ्यामध्ये एक जेव्हा साहित्यिक चळवळ आपण पाहतो तर पाटीपुऱ्यामध्ये अनेक साहित्यिक पाटीपुऱ्याने जन्माला घातलेले आहेत. त्यामध्ये आनंद गायकवाड हे एक दमाचे साहित्यिक आहेत. त्यांचे कथासंग्रह, कविता संग्रह आणि विशेष म्हणजे नाटककार आणि अभिनय हे क्षेत्र त्यांचं आहे. योगानंदजी टेंभुर्णे असतील, रवींद्रजी टेंभुर्णे असतील यांचीही कविता प्रकाशित झालेले आहे. रमेश जीवणे आहे एक महाराष्ट्रामधला एक प्रख्यात वक्ता, विचारवंत म्हणून रमेश जीवणेंचं आपल्याला नाव घ्यावं लागेल. अनेक माणसं पाटीपुऱ्याने दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये ते आपापलं ज्ञानाचं शस्त्र घेऊन तळत आहेत. ही पाटीपुऱ्याची मोठी देण आहे. ही तर आहे नाटकाच्या आणि साहित्य क्षेत्रातली. FRS, लंडन वगैरे डॉक्टर, इंजिनियर जे काही मंडळी आहेत, कॉन्ट्रॅक्टर, सगळी पाटीपुऱ्यातून तयार झाली. आकाशवाणीचे निवेदक वगैरे सगळं पाटीपुऱ्याने दिलेलं आहे. आणि एक पिढी अशी आहे की शिक्षकच शिक्षक. ज्या काळामध्ये एका समाजाची नुसती मक्तेदारी होती, आज त्या पाटीपुऱ्यामध्ये एवढे घर पिच्छे नोकरीवर कोणी ना कोणी, त्याच्यामुळे ती आर्थिक स्थिती सुधारत गेली. आणि पहिल्याचा जो पाटीपुरा होता, पाट्याच्या वस्त्या, त्या आता पक्क्या मकानामध्ये वगैरे असं आता कदाचित तो पाटीलपुरा झाला. म्हणजेच एका काळामध्ये पाटीलपुरा का बरं नाव, तर मग त्या ते घर पाट्यांचे असायचे किंवा त्या घराला कुंपण पाट्यांचं असायचं आणि तो मोहल्ला, तो पुरा म्हणजे पाटीपुरा असं नाव होतं. आता तिथली माणसं शिकलेली आहे आणि सर्वच क्षेत्रामध्ये मुसंडी मारतायत. अशा वेळेस त्याला आपण पाटीलपुरा असं म्हणायला हरकत नाही आहे.
अशा पद्धतीनं पाटीपुरा आज हे झालेलं आहे. ज्या घरात भयान दारिद्र्य होतं, ज्या वस्तीमध्ये भयान अशिक्षितपणा होता, तिथले माणसं आज शिकले सवरलेले आहे आणि पाटीपुरा आज एक प्रतिष्ठित झालेला आहे. तरीही मात्र यवतमाळची आंबेडकरी चळवळ ही पाटीपुऱ्यातूनच जन्माला आली आणि आजही टिकत आहे. याचंही श्रेय आपल्याला पाटीपुऱ्याला द्यावं लागेल. मग ते आनंद गायकवाड असेल, टेंभुर्णे असेल, रामटेके असेल, मेश्राम असेल, जीवणे असेल, नगराळे असेल, या लोकांना आपल्याला द्यावं लागेल. आजची काय स्थिती आहे पाटीपुऱ्याची, जी एक सामाजिक चळवळीमध्ये थोडस मागे घेऊन जातो बरं की एक असेपर्यंत जेव्हा दोन गट निर्माण झाले, दादासाहेब गायकवाड गट आणि आवळे गट, हे दोनच प्रामुख्याने त्यावेळेस गट होते. तर दादासाहेब गायकवाडांच्या गटातले जे सुद्धा कार्यकर्ते होते, चांगले कार्यकर्ते होते, त्यांचे नाव वगैरे आणि त्यांच्या कामाचं मला हे करावं लागेल कारण ते सगळे एकत्र होते. तर त्याचे अध्यक्ष होते हिरामनजी सोंडवले, मबा मेश्राम, रामचंद्र रामटेके, नवनीत महाजनचे वडील रामचंद्र महाजन, हे मातंग समाजाचे त्या काळामध्ये पण ते सुरुवातीपासून आपल्या चळवळीतच होतं. कचरुजी वानखेडे, म्हणजे ही जी मंडळी होती, शंकर चौधरी आदिवासी समाजाची. मला हे सांगायला आवडेल असं की त्या काळामध्ये पाटीपुऱ्यामध्ये शंकर चौधरी हे आदिवासी समाजाचे होते, रामचंद्र महाजन, पाखरे, कचरुजी वानखडे हे मातंग समाजाचे होते. पापा वस्तात म्हणजे आंबेडकर आखाड्यामध्ये सुद्धा पापा वस्तात, मातंग समाजाचे मुंगले, आदिवासी समाजाचे तुळशीराम उईके, ही मंडळी लाठीकाठी वगैरे शिकवायला लागली. सर म्हणजे सगळे एकत्र येऊन कसं होते. आता आपल्याला विभक्तपणा दिसतो, वेगवेगळ्या मार्गाने मातंग समाज काळानुसार होतो आणि त्या काळामध्ये ही मंडळी लढत होती. म्हणजे ती भले दोन गटात असतील पण गट एवढे टोकाला पोहोचले होते, तुम्हाला सांगायला हरकत नाही. तो उल्लेख तुम्ही काढला की जयंत्या कशा व्हायच्या. पाटीपुऱ्यातल्या जयंत्या ह्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत्या. जवळपास 8-8 दिवस कार्यक्रम चालायचे. मग कधी त्या मिरवणुका हत्तीवरून निघाल्या, कधी त्या मिरवणुका बैलगाड्यावरून निघाल्या, कधी त्या मिरवणुका घोड्यावरून निघाल्या. समोर असताना आंबेडकर आखाड्याचे सगळे लोक आपापले दांडपट्ट्याचे हे ते सगळं प्रदर्शन सगळ्या गावात चौकामध्ये थांबून व्हायचं आणि त्यांच्या संरक्षणासाठी समता सैनिक दलाची मंडळी दोन्ही त्या मोर्चाच्या मिरवणुकीच्या बाजूला काठ्या घेऊन असायच्या, महिला गेल्या. म्हणजे सगळ्या खेड्यापाड्यावरची मंडळी जी आहे ती पाटीपुऱ्यातल्या जयंतीसाठी यायची. विशेष सांगायचं म्हणजे की लग्न झाल्यानंतर मुलीला एकादशीला यायला त्याला कुठल्या तरी मला आठवत्या प्रसंगाला घेऊन येतात. पण पाटीपुऱ्यातले लोक नवीन लग्न झालेल्या मुलीला त्यावेळेस नव्हते आणत, जयंतीच्या दिवशी घेऊन ते जयंतीनं आजही जिथे कुठेही आम्ही पाटीपुऱ्यातले गेलो असेल पण जयंतीच्या दिवशी मात्र आम्ही मुंबईला असो पुण्याला असो कुठे असो आम्ही एकत्र येतो. आजही हे आंबेडकरी समाजाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि प्रचंड वैचारिक परिवर्तन झालेलं आहे की आखाडीला मुलीला आणण्यापेक्षा बाबासाहेबांच्या जयंतीला आपण आणूया आणि सारे लोक एकत्र येतात. हे मोठं वैचारिक संघर्ष, वैचारिक परिवर्तन पाटीपुऱ्याने केलेलं आहे, पाटीपुऱ्यामधून झालेलं आहे. हेही मला वाटते पाटीपुऱ्याचं मोठे यश आहे. अलीकडे जेव्हा मिरवणूक निघते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, तेव्हा सर्वात मोठी रॅली ही पाटीपुऱ्याची असते आणि पाटीपुऱ्याच्या रॅलीकडे पाहून असं एक फार मन भरून येतंय की अजूनही तो बाबासाहेबांच्या चळवळीचा संघर्षाचा जोश प्रामुख्याने पाटीपुऱ्यामध्ये दिसतोय आणि रॅलीचंही मोठं वेगवेगळं पण असतं पाटीपुऱ्याच्या रॅलीचं. मला हे सांगा, कारण त्या काळामधलं हे कौतुक आहे. कोणतं कौतुक आहे तर बाबासाहेबांची जयंती सुद्धा पाटीपुऱ्याने केली. केव्हा केली? साधारणतः माझ्या ऐकिवातले काळ म्हणजे तो सांगता येणार नाही, पण 1936 पासून त्याला सुरुवात झाली. 1936 पासून सुरुवात झाली असं म्हणजे ऐकून सांगितलं त्या तत्कालीन लोकांनी. आणि असंही म्हटलं गेलं की पहिली जयंती सुरुवात केली. जेव्हा आता आपण वाचतो की पहिली जयंती कुठे इथं 35 मध्ये झाली असा एक संदर्भ आहे, असं कुठेतरी संदर्भ आलेला आहे. तर तेव्हापासून ज्या जयंतीला आणि बाबासाहेबांच्या
आणि तो सगळ्या सणापेक्षा एक वेगळा सण, एक वेगळा सण तो सणच असतो. सगळ्या दलितांच्या म्हणण्यापेक्षा बौद्धांच्या जीवनातील सगळ्यात मोठा क्षण आणि सण हे दोन्हीही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. मग काही लोक म्हणतील तुम्ही बौद्ध बाबासाहेबांनीच आम्हाला बौद्ध दाखवलं, फुले दाखवला, जे जे काही विचार म्हणतात ते बाबासाहेबांनी दाखवले ना. बाबासाहेबांनी दाखवल्यामुळे आपण त्यांचं हे करतोय. मग जो मूळ पुरुष आहे तो आपला बाबासाहेब. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे कर्तृत्व आहे ते कोणी काय म्हणजे असं म्हणतो ना आपण, चांबड्याचे जोडे शिवून जरी आपण हे केलं तरी बाबासाहेबांचे उपकार फेडणार नाही आपण. कारण आजचा जो बौद्ध आहे तो बाबासाहेबांमुळेच आहे. जरी बुद्धापासून निर्माण झालेला असला तरी बुद्ध, अंधारातला बुद्ध हा प्रकाशात आणण्याचं काम या ज्ञानसूर्याने केलेलं आहे. आणि म्हणून मग ज्ञानसूर्य प्रथमदर्शनी आहे, हे वास्तवच आहे, तो विषयच नाही. राजानंद गडपाले पाटीपुराने दिलेले आहे. एक आनंद गायकवाड सारखे किंवा योगानंदजी टेंभुर्णे सारखे साहित्यिक दिलेले आहे. रमेश जीवने सारखे एक विचारवंत पाटीपुराने दिलेले आहे. आणखी एक नाव जोडावं असं वाटतं जे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आहे आणि ते मोठं नाव आहे, म.बा. मेश्राम. पत्रकारितेच्या याच्यामध्ये म.बा. मेश्राम ज्यांना आम्ही काकाच म्हणायचो, त्यांना तोड नाही, त्यांच्या लिखाणालाही तोड नाही. त्यावेळेस जो सुस्पष्टपणा असायचा एकदम, ते तसे शेतकरी कामगारी पक्षाचे हरिभाऊ जामणकर हे प्रमुख होते. आणि हरिभाऊ जामणकरच्या काळामध्ये हे त्यांचे सहकारी होते. हरिभाऊ जामणकर गेल्यानंतर मबाजींच्याकडे ते वर्तमानपत्राचा कारभार सिंहगर्जना आला. त्या काळामध्ये त्यांचं मुद्रण हे सावकार पेठेमध्ये होतं. सावकारपेठ जी आहे यवतमाळची सावकारपेठ, मारवाडी चौकाच्या पुढची असेल ती लाईन जाते, त्याला सावकारपेठ म्हणायची. तिथे त्यांचं आधी होतं, मुद्रणालय होतं. आणि मग तिथून त्यांची चळवळ सुरू झाली. विशेष सांगायचं म्हणजे त्या सिंहगर्जनेमध्ये जेव्हा त्यांच्याकडे आले तर आपल्या आंबेडकरी साहित्यातील लोकांना, चळवळीतील लोकांना, तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम. मला अभिमान आहे की माझी पहिली कविता त्या सिंहगर्जनेमध्ये छापून आदर्श नावाची. मला अभिमान आहे त्याचा. आणि मग तिथून एक प्रेरणा, एक ऊर्जा कोणाकडून तरी येते असते आणि ते भेटले, सातत्यानं मग लिखाणाला सुरुवात झाली. आणि त्या काळामध्ये विदर्भ साहित्य संघाचे सदस्य होते ते म.बा. मेश्राम. कमी शिकलेला माणूस असं म्हणा ना, शिक्षण काहीच नसतं असं वाढलेला माणूस, पण तल्लख बुद्धी आणि त्यांची वावरण्याची सगळ्या समाजामध्ये ते वावरत होते त्या काळामध्ये. मग त्याच्यानंतर 67 पर्यंतचा मग जो काळ येतो 1967 नंतरचा, तेव्हापर्यंत मग ते गट ते मग गायकवाड खोब्रागडे गटामध्ये समाविष्ट झाले. आणि तेव्हापर्यंत म्हणजे आज धनराज डहाट गेले आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये धनराज डहाट असतील, वसंत मून असतील, या सगळ्या लोकांचे, थोड्या मोठ्यांचे भाऊ लोखंडे असतील, यांचे लेख लिहायचे त्या काळात. आणि आम्हाला काही काळ नरहर चव्हाण, योगानंद भाऊ टेंभुर्णे आणि मला ते संपादन करण्याचं त्यांच्या वर्तमानपत्राचं आम्हाला थोडंसं लाभलेलं आहे. मला वाटते नरहरी चव्हाणनी म.बा. मेश्राम यांच्याच सिंहगर्जनेमध्ये मोठ्या प्रमाणात लेख लिहिलेले आहे, याचाही आपल्याला उल्लेख करावा लागेल. जेव्हा तुकाराम वैकुंठ गमन की खून हे सावरकरांचं पुस्तक यायचं होतं, त्याच्याही आधी तुकारामाचा खून अशा शीर्षकाचं नरहरी चव्हाणांनी सिंहगर्जनेमध्ये लिहिलेलं आहे. सिंहगर्जनेच्या मध्ये त्याच्या पलीकडे मी सांगेन की त्या काळात लोकमत होता आणि लोकमतची साहित्य जत्रा निघायची रविवारच्या दिवशी. त्या लोकमतच्या साहित्य जत्रेमध्ये त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्या काळामध्ये तुकारामाचा खून झाला आहे काय, प्रश्नार्थक चिन्ह टाकून त्यांनी तो लेख लिहिला होता. मग त्यांनी सांगितलं होतं की बाबा मी पुण्याला गेलो असताना त्या मोरे घराण्यातल्या लोकांची मी भेटी घेतल्या, असं घेतल्या, तसं घेतलं, त्याच्यावरून मला असं वाटते की तुकारामाचा खून झाला. सुरुवात एवढं धाडस त्या काळामध्ये एवढं धाडस. मला महत्वाचा विशेष म्हणजे पाटीपुरातल्या माणसांनी पाटीपुरा सगळा प्रपंच पाटीपुराचा यासाठी आहे की पाटीपुरा ही यवतमाळची क्रांतीभूमी आहे आणि एका काळामध्ये इथल्या दलितांना, इथल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या दलितांना एक संरक्षण
देण्याचं काम केलंच केलं, पण त्याच पाठीपुऱ्यामध्ये आज साहित्यिक चळवळ निर्माण झालेली आहे, सांस्कृतिक चळवळ निर्माण झालेली आहे, शैक्षणिक उभारी घेतलेली आहे, राजकारण तिथे शिजते आहे. हे सगळे गुण पाठीपुऱ्यामध्ये आलेले आहे. एक वस्ती, एक दुर्लक्षित वस्ती किती मोठी होती आहे हे आपल्याला दिसते. पुन्हा साहित्याच्या चळवळीचा मला मोठा अभिमानानं सांगतो बिलकुल की माझे मिसेस संगमित्रा टेंभुर्णे, आधीचे संगमित्रा लोटकर, ते सिंहझेप मध्ये स्त्रियांसाठी किणकिणते विश्व चालवायचे. वा. त्या काळामध्ये दलित चळवळीच्या दोनच कवयित्री होते, एक प्रतिभा गेडाम आणि संगमित्रा टेंभुर्णे. कालांतराने मग त्या लग्न वगैरे झाल्यानंतर वगैरे मग थोडस असं हे झालं. त्यांचा कविता संग्रह वगैरे नाहीये, माझाही नाहीये, पण आता पुढे येईल. तुमच्या घरी एक सामाजिक चळवळीचा वारसा आहे नाही का, बालरामजी टेंभुर्णे पासून आलेला, आणि एक आता तुम्ही योगानंदजी टेंभुर्णे आणि तुम्ही रवींद्र टेंभुर्णे, संगमित्रा टेंभुर्णे, एक साहित्यिक चळवळ तुम्ही पुढे नेता आहेत. याची तुम्ही हे आहेत, फार मोठा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही पुढे येत आहेत. मबांचं काम निश्चितच फार मोठं आहे, कारण बाबासाहेबांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता त्यांनी मुद्दाम करून की आपल्या समाजाचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी मूकनायक असेल, जनता असेल, बहिष्कृत भारत असेल, आणि त्याचाच वसा आणि वारसा पुढे मबांनी चालवला आणि त्या काळच्या तरुण मुलांची प्रसिद्धी करून त्यांना लेखक म्हणून पुढे आणलं. त्यामुळे मबा मिश्राम हे यवतमाळचे भूषण आहे असंही म्हणायला आपल्याला हरकत नाही. आहेतच. बिलकुल बिलकुल. शेवटाकडे जाताना खरं म्हणजे पाटीपुरा हा काही संपत नाही, संपणारा विषय, तो महासागरासारखा आहे. कारण इतिहासामध्ये एवढं काही दडलेलं आहे पाटीपुऱ्याच्या इतिहासामध्ये, तेव्हाची शूरवीरता दडलेली आहे. ते अनेक ग्रंथ लिहून ती आपल्याला बाहेर काढावी लागेल. हा संपणारा विषय नाही आहे, पण तरी आपल्याला बंधन आहे. मला एक गोष्ट पुन्हा सांगावीशी बिलकुल की आनंद गायकवाडने संपादित केलेलं मुक्काम पोस्ट पाटीपुरा आणि चळवळ जी चालते तर ती शिकल्या सवरलेल्यांच्या त्याच्यावरती ती घरून चालत असेल, पण रस्त्यावरची चळवळ जी करायची असेल तर या माणसांना घेऊन आपल्याला चालावंच लागेल. त्या निमित्तानं मला हे सांगावं. रस्त्यावरची माणसं महत्वाची असतात, कारण रस्त्यावरची माणसंच ही गरीब असलेल्या माणसांना सुरक्षा प्रदान करतात. त्यामुळे ती फार महत्वाची आहे, ती जगली पाहिजे. हाही घरात बसलेल्या माणसांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. हाही भाग तुम्ही केव्हा तरी पाटीपुऱ्या संदर्भात कविता केलेली आहे, तोही तुमचा पाटीपुऱ्याबद्दलचा जो अभिमान आहे तो अभिमान तुमच्या कवितेमधून सांगा. मला आवडेल. हा बिलकुल. दिलदार माणसांची दिलदार वस्ती आहे, वा, आहे इथेच आग आणि कर्तव्य जागा आहे. वा. दिलदार माणसांची दिलदार वस्ती आहे, आहे इथेच आग आणि कर्तव्य जागा आहे. मजदूर माय बाप वळती इथे विड्या, मजदूर माय बाप वळती इथे विड्या, पिळवून आतळ्याला बनल्या तृणाल बाळ्या. फळभाज्यांच्या ओझ्याने वाकली मायची कंबर, फळभाज्यांच्या ओझ्याने वाकली मायची कंबर. सावरण्या अस्मितेला उभा भीमनावाचा अंबर. जरी दिनाची वस्ती ढळला ना स्वाभिमान, रुजवून उभा दरारा स्वयंभान आहे. दिलदार माणसांची दिलदार वस्ती आहे. पाटीपुरा म्हणजे पाटीपुरा म्हणजे दिलदार माणसांची एक दिलदार वस्ती. निश्चितच ती यवतमाळच्या मनामध्ये घर करून आहे. यवतमाळचा विचार होत असताना पाटीपुऱ्याचा निश्चितच विचार होते. आंबेडकरी विदर्भाच्या महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीचा विचार होत असताना पाटीपुऱ्याला आपल्याला विसरता येत नाही. साहित्य क्षेत्रामध्ये पाटीपुऱ्याला विसरता येत नाही. यवतमाळचं राजकारण करत असताना पाटीपुऱ्याला विसरता येत नाही. एवढं महत्व आजही पाटीपुरा राखून आहे. हे महत्व असंच दिवसेंदिवस वाढत जावो, अबाधित राहो ही शुभकामना देत असताना आपण रवींद्रजी टेंभुर्णे, आपण साहित्य संवाद या युट्यूब चॅनलवर आलात आणि पाटीपुरा दिलखुलासपणे व्यक्त केला, जो नवीन पिढीला एक मार्गदर्शक ठरणार आहे. याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.